अशोका मेडिकवर हॉस्पिटल नाशिक येथील मेडिकल गॅस्ट्रोएंट्रोलॉजी विभागामध्ये पचनसंस्थेशी संबंधित हालचाली आणि कार्यातील बिघाडामुळे उद्भवणाऱ्या आजारांवर अचूक निदान आणि प्रभावी उपचार देण्यासाठी मोटिलिटी क्लिनिक सुरू करण्यात आले। या क्लिनिकचे नेतृत्व डॉक्टर सोहम दोशी, डॉक्टर संदीप पाटील आणि डॉक्टर अमोल शिंदे यांच्या तज्ज्ञ टीमकडून करण्यात येणार आहे। आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे ॲसिडिटी, सतत पोट फुगणे, पोटात जळपणा, अन्न गिळताना होणारा त्रास, छातीत जळजळ, वारंवार ढेकर येणे, मळमळ, उलट्या, बद्धकोष्ठता, जुलाब, मलावरोध तसेच इरिटेबल बाउल सिंड्रोम यांसारख्या पचनसंस्थेशी संबंधित तक्रारी या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहेत। अनेकदा नियमित तपासण्यांमध्ये काही गंभीर कारणं आढळत नाहीत, मात्र पचनसंस्थेच्या हालचाली आणि कार्यातील असंतुलन हे या समस्यांचं मूळ कारण असू शकतं। अशा रुग्णांसाठी मोटिलिटी क्लिनिक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। या क्लिनिकच्या माध्यमातून रुग्णांना सविस्तर सल्लामसलत, लक्षणांचे शास्त्रीय मूल्यांकन, योग्य तपासण्यांचे नियोजन तसेच वैयक्तिक गरजेनुसार उपचार योजना देण्यात येणार आहे। यामध्ये आहार आणि जीवनशैली मार्गदर्शन, औषधोपचार तसेच आवश्यकतेनुसार पुढील उपचारांची दिशा ठरवली जाणार आहे। यावेळी प्रतिक्रिया देताना डॉक्टर सोहम दोशी म्हणाले, मोटिलिटी डिसऑर्डर्स अनेक रुग्णांमध्ये दीर्घकाळ दुर्लक्षित राहत आहे। योग्य निदान आणि नियोजित उपचारांमुळे रुग्णांचे दैनंदिन जीवनमान लक्षणीयरित्या सुधारू शकतं। या क्लिनिकच्या माध्यमातून आम्ही आधुनिक आणि रुग्ण केंद्रित उपचार देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर डॉक्टर संदीप पाटील आणि डॉक्टर अमोल शिंदे यांनी सांगितलं आहे, मोटिलिटी क्लिनिकमुळे पचनसंस्थेच्या गुंतागुंतीच्या समस्यांमध्ये अचूक निदान आणि प्रभावी उपचार शक्य होणार आहे। नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना आता तज्ज्ञ सेवा अधिक सहजपणे उपलब्ध होईल। अशोका मेडिकल हॉस्पिटलचे केंद्रप्रमुख श्री अनुप त्रिपाठी यांनी या उपक्रमाचं स्वागत करताना सांगितलं आहे, रुग्णांना अत्याधुनिक आणि विशेष उपचार सुविधा उपलब्ध करून देणे हा आमचा सातत्यपूर्ण उद्देश आहे। मोटिलिटी क्लिनिकमुळे मेडिकल गॅस्ट्रोएंट्रोलॉजी विभाग अधिक सक्षम होईल आणि रुग्णांना सर्वसमावेशक पचनसंस्था उपचार सेवा एकाच ठिकाणी मिळणार आहे। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अश्विनी पुरी, नाशिक।